अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, आपल्यास माहिती आहे की श्रावण महिना सुरू झाला आहे। श्रावण महिना सुरू झाला की आपल्या अक्षरशः पाहायला गेलं तर व्रत वैकल्य असेल किंवा सणवार असेल ती रेलचेल सुरू होऊन जाते। सोबतच श्रावण महिना म्हणजे पुण्य संचयाचा काळ। या महिन्यामध्ये विविध स्तोत्र मंत्र सेवा पारायण व्रत वैकल्यांची आपण भरपूर प्रमाणामध्ये आपण त्याची सुरुवात करत असतो। पाहायला गेलं तर श्रावण महिना म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त होईल तेवढं पुण्यकर्म करा, जेणेकरून तुम्हाला कुठे ना कुठे तरी या पुण्यकर्माची तुम्हाला गरज पडेल पुढे जाऊन। आणि नक्कीच मी म्हणताल की नाही, कुठेतरी श्रावण महिन्यामध्ये आपण काहीतरी छान असे व्रत वैकल्य केले, पारायण केले, सेवा केल्या, सेवांना सुरुवात केली, त्याच्यामुळेच आपल्यावरती ही वाईट संकट वाईट वेळ येऊन टळून गेली असे म्हणू शकाल तुम्ही। तर अशा प्रकारे पुण्य संचय जे आपण प्राप्त करतो आहे या महिन्यामध्ये, जे काही सेवा व्रत वैकल्य करून पारायण करून, त्याचं नक्कीच आपल्या पुण्याचं गाठोडं हे जास्तीत जास्त वाढतच जाणार आहे आणि ते नक्कीच पुढे जाऊन आपल्याला कामी सुद्धा येणार आहे। तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तो म्हणजेच काय, तर आजचा व्हिडिओ त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना कोणाला श्री स्वामी समर्थ महाराजांची 11 गुरुवारचं व्रत चालू करायचं आहे किंवा 9 गुरुवारचं व्रत चालू करायचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आणि सगळ्या काही याची माहिती असणार आहे। कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराज जे काही 11 गुरुवारचं व्रत आहे किंवा 9 गुरुवारचं व्रत आहे त्याला आपण कधी पण सुरुवात करू शकतो। सोबतच या व्रतामध्ये जे काही नियम अटी आहेत ते साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि साधे सोपेच नियम अटी आहेत। सोबतच हे जे व्रत करत असताना पूजा मांडणी आपण कशा प्रकारे करू शकतो किंवा पूजा मांडणी केलीच पाहिजे का, याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हा जे काही व्रत चालू केल्यानंतर जो काही शेवट असेल, म्हणजे शेवटचा जो काही गुरुवार असेल त्या दिवशी उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे याबद्दल सध्या तुम्हाला सांगणार आहे। आणि अजून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांचा येतो तो म्हणजेच काय, संकल्पयुक्त हे पारायण असतं, त्यामुळे म्हणजे आपलं जे काही 11 गुरुवारचं किंवा 9 गुरुवारचं व्रत आहे त्या व्रताच्या पहिल्याच गुरुवारी संकल्प कसा सोडायचा आहे, काय बोलायचं असतं, कशा प्रकारे करायचं असतो, याबद्दल संपूर्ण माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला आजच्या व्हिडिओत भेटणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, श्रावण महिना सुरू झाला, बघता बघता आपला श्रावण सोमवार, पहिला श्रावण सोमवार देखील झाला आणि श्रावणाची शुद्ध पंचमी म्हणतात ना किंवा नागपंचमी हा सण सुद्धा खूप मोठ्या उत्साहात इकडे काल साजरा झाला। आता बघायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये आपण जे कुठले व्रत वैकल्याला सुरुवात करतो ते अतिशय म्हणजे कर्म समजलं जातं, कारण की पुण्य संचयाचा हा काळ असतो। होईल तेवढे जास्ती असतं, कोणी शिवलीलामृताचं पारायण करतं, कोणी श्री स्वामी चरित्रामृताचं ग्रंथाचं पारायण करतं, कोणी विविध व्रत वैकल्य करतं, कोणी शिवलीलामृताचं 11व्या अध्यायाचं पारायण करतं, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतं, नवनाथ पारायण आहे, श्रीपाद श्री वल्लभांचं जे काही चरित्र आहे त्यांचं पारायण आहे। भरपूर सेवांना या महिन्यामध्ये सुरुवात होत असते। कोणी कोणी रोज रुद्राभिषेक करतं, कोणी कोणी रोज रुद्र पठण करतं, शिवमहिम्न पठण करतं, विविध महादेवांचे असेल विविध जे काही इष्टदेवत आहेत त्यांच्या सेवांना या महिन्यामध्ये विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आणि भरपूर जणांच्या घरामध्ये बघा कुठलं ना कुठलं तरी सेवा पारायण हे सुरू असणारच आहे श्रावण महिन्यामध्ये। तर त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही गुरु आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 11 गुरुवारचं व्रताचं किंवा 9 गुरुवारच्या व्रताचा महिमा तर अपरंपार आहे। खरं सांगते, खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे। काहीतरी मनामध्ये तुमच्या इच्छा असेल, काही किंवा अडचणी आहे, संकट आहे आयुष्यामध्ये किंवा कुठली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नक्की सांगेल की अतिशय छान योग जुळून आलेला आहे। तो म्हणजेच काय, उद्या 31 जुलै 2025 श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी गुरुवार आहे आणि गुरुवार असल्यामुळे या दिवसापासून म्हणजे उद्यापासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारच्या किंवा 9 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता। आणि योगायोग म्हणजे बघा किती छान योग जुळून आलाय की उद्या 31 जुलैला गुरुवार आहे, श्रावणातला पहिला गुरुवार, आणि या दिवशी श्रावण सप्तमी देखील आहे। आणि ती असल्यावरती या दिवशी परमपूज्य श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्म नक्षत्र ही म्हणजे जन्म नक्षत्र चित्रा ही तिथी मांडली जाते पहिल्याच गुरुवारी। उद्या बघा किती छान योग जुळून आला आहे, त्यामुळे उद्या तुम्हाला इतक्या छान नक्षत्रावरती तिथीवरती तुम्हाला जर तुम्ही जर आपले जे परमपूज्य आपले गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारच्या व्रताला किंवा 9 गुरुवारच्या व्रताला तुम्ही सुरुवात केली किंवा श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्राचं पारायण करायला किंवा वाचनाला जर सुरुवात केली तर अतिशय उत्तम आणि अतिशय सगळ्यात म्हणजे किंवा पुण्यवान हा काळ असणार आहे म्हणजे या सेवेसाठी। तर नक्कीच उद्यापासून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवार 9 गुरुवार किंवा श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र वाचनाला सुरुवात करू शकता। श्रावणातला पहिला गुरुवार आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे, नक्कीच ही वेळ वाया घालवू नका आणि दौडू सुद्धा नका। ज्यांचा मासिक धर्म नसेल, कुठला सुतक विटाळ नसेल, त्यांनी नक्कीच हा योग जुळून आला आहे, तुम्ही 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता। साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करून अटी नियम पाळून तुम्ही ही सेवा करू शकता। खूप लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत या सेवेने, या व्रताने, म्हणून तुम्हाला सांगते आहे।
कारण की खूप जण वाट बघतात की आम्ही कधीपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारच्या किंवा 9 गुरुवारच्या सेवेला सुरुवात करू शकतो. तर उद्याचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आता ज्यांना कोणाला मासिक धर्म चालू असेल, ज्यांना उद्या नाही जमणार, त्यांनी पुढच्या गुरुवारपासून जरी व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल, काही सुद्धा हरकत नाही. फक्त मी तुम्हाला सांगते की उद्या श्रावणातला पहिला गुरुवार आहे. ज्यांना कुठल्या काही अडचणी नसतील, मासिक धर्म सुद्धा विटाळ, त्यांनी नक्कीच उद्यापासून जर सुरुवात केली तर अतिशय उत्तम. तर आता ही जी श्री स्वामी समर्थ म्हणजे 11 गुरुवार आहे, 9 गुरुवार आहे, या व्रतामध्ये पूजा मांडणी किंवा संकल्प कशा प्रकारे केला जातो ते आपण सुरुवातीला पाहूया. तर तुम्हाला सांगितलं विविध अडचणी, संकट, इच्छा पूर्ण करण्यासाठी हे व्रत केलं जातं. अतिशय म्हणजे म्हणतात की प्रभावी आणि पॉवरफुल हे व्रत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारी प्रत्येक गुरुवारी व्रत कसं चालू करायचं. सर्वप्रथम मी सांगेल तुम्हाला, आता उद्या तुम्ही समजा ते या गुरुवारला 11 गुरुवारला सुरुवात करणार आहे. तर आज बुधवार आहे, तर आजच तुम्ही काय करायचं आहे, जवळपासच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही एक नारळ, खडीसाखर तुम्हाला घेऊन जायची, एक फूल घेऊन जायचं आहे. ते तुम्हाला जाऊन त्यांच्या चरणावरती तिथे ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही उद्यापासून, म्हणजे तुम्हाला स्वामींना सांगायचं, स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज, उद्यापासून मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारचं किंवा 9 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करणार आहे. त्यामुळे हे जे माझे 11 गुरुवार आहे किंवा 9 गुरुवार आहे, हे व्रत माझ्याकडून पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. कुठल्याही अडचणी, संकट, काही विघ्न या व्रतामध्ये नका येऊ देऊ. आणि माझी तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे सांगायची आहे. या इच्छेसाठी मी ह्या व्रताला सुरुवात करते आहे. तुमची साथ हवी आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या स्वामी समर्थ महाराज की दत्त महाराज. ही झाली विनंती, हा संकल्प नाही, ही झाली विनंती. असं करायचं, त्रिवार मुजरा करायचा, स्वामींसमोर नाक घासून डोकं टेकून त्रिवार मुजरा करून घरी परत यायचं आहे. आणि उद्या सकाळी, म्हणजे उद्या आपल्याला माहिती आहे की आता उद्या पहिला गुरुवार असणार आहे, म्हणजे 31 जुलै श्रावणातला पहिला गुरुवार. तर या दिवशी काय करायचं, जर तुमचं जिथे कुठे देवहार आहे, जिथे तुम्ही स्वामींचं अधिष्ठान केलेलं आहे घरामध्ये, त्याच्या जर जवळपास जर तुम्हाला जागा असेल भरपूर वेगळी पूजा मांडणी करण्यासाठी, तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करा. तुमची इच्छा असेल तर करू शकता. जर नाहीच आहे जागा, तर नक्कीच तुम्ही देवहाऱ्यात जरी स्वामींचं अधिष्ठान आहे तिथेच जर तुम्ही देवहाऱ्यासमोर बसून जरी तुम्ही पूजा अर्चा जे काही सेवा करायची जर केली तर अतिशय उत्तम, काही हरकत नाही. फक्त काय पाहिजे आहे, आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव असायला पाहिजे, तेवढी इच्छाशक्ती पाहिजे की नाही या सेवेने माझं जी काही अडचण आहे, जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच आहे आणि स्वामींवर विश्वास पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग तुम्ही कुठेही बसून तुम्ही पूजा केली तरी काही हरकत नाही. आता ज्यांना कोणाला पूजा मांडणी करायची त्यांनी काय करायचं, तर ती जिथे देवाऱ्याच्या बाजूला किंवा देवाऱ्यासमोर जर जागा असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ करून घेतल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने, त्याच्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा, लाल वस्त्र अंथरायचं आहे, स्वामींचा फोटो असेल, दत्त महाराज स्वामींचा एकत्र फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल, जे काही तुमच्याकडे असेल स्वामींचं प्रतीक किंवा दत्त महाराजांचं प्रतीक, ते तुम्हाला तिथे मांडायचं आहे. स्वामींना छान अष्टगंध लावायचा आहे. आणि हो, जर मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला गुरुवारी जर स्वामींच्या मूर्तीवरती, दत्त महाराजांच्या मूर्तीवरती जर तुम्हाला अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम, कारण की व्रत सुद्धा तुमचं चालू असणार आहे गुरुवारचं. या दिवशी तरी, रोज शक्य नसेल तर त्यांनी गुरुवारी तरी स्वामींच्या मूर्तीवरती नक्कीच अभिषेक करावा. अभिषेक करताना मी तुम्हाला सांगेन, शुद्ध प्यायच्या पाण्याने जरी अभिषेक केला तर अतिशय उत्तम. तर पूजा मांडणी करण्याच्या अगोदर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा. ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी काय करायचं आहे, स्वामींच्या मूर्तीला ताम्हणात ठेवायचं, धूप दीप लावून अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला हा म्हणजे स्वामींना अभिषेक करायचा असतो. कुठल्याही देवी देवतांना अग्नीच्या साक्षीनेच अभिषेक करावा, त्यांना स्नान घालावं आणि कुठलीही सेवा नैवेद्य असेल ते सगळं अग्नीच्या साक्षीनेच करावं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं. तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला सर्वप्रथम अथर्वशीर्षाचं एक वेळेस पठण करावं, पुरुष सुक्तमचं, श्री सुक्तमचं एक वेळेस पठण करावं आणि नंतर आहे ते पवमाळ सुक्तम, जे तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल, हे स्तोत्र पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हे नक्कीच गुरुवारी तरी नक्कीच करा, मी तर खरं सांगेन. आणि ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे, फोटो आहे, त्यांनी काय करायचं, फक्त स्वामींचा फोटो पुसून घ्यायचा, जो काही फोटो तुमच्याकडे असेल तो फोटो पुसून घ्यायचा आणि फक्त जे काही स्तोत्र सांगितले ते फक्त पठण करायचे. हातामध्ये हिना अत्तर घ्यायचं, थोडंसं लावायचं कापसाच्या बोळ्याला आणि ते तुम्हाला त्यांच्या छातीवरती, स्वामींच्या छातीवर, हातावरती, संपूर्ण शरीरावर जरी लावलं तर अतिशय उत्तम. अशा प्रकारे तुम्ही हा एक अभिषेक झाल्यासारखं समजू शकता. ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्यासाठी सांगते आहे. आणि मूर्तीला सुद्धा अभिषेक झाल्यावरती हिना अत्तर लावायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणीमध्ये कलश वगैरे काही स्थापित करायची गरज नाहीये, फक्त स्वामींचा फोटो असेल. आणि ज्यांना कोणाला आज केंद्रामध्ये जाऊन जर तुम्हाला पाऊस पाणी किंवा काही अडचण आहे किंवा नाही जाऊ शकत आहे, लहान बाळ आहे, जे काही असेल किंवा जवळपास केंद्र नाही आहे, मठच नाही आहे कुठलेच,
तर तुम्ही स्वामींच्या फोटो समोरच पूजा मांडणी जिथे करा तिथेच तुम्ही नारळ आणि फूल आणि खडीसाखर ठेवू शकता. विनंतीचं तिथे ठेवायचं आहे. म्हणजेच विनंती करून तिथे आधी विनंती करायची, पूजा मांडणी झाल्यावरती नारळ तिथे ठेवायचं, त्याच्यानंतर मग संकल्प सोडायचा. तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही दिवसभरासाठी, गुरुवारच्या दिवसभरासाठी अखंड दिवा त्या दिवशी लावू शकता. तिथे लावून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नारळ खडीसाखर तिथे साईडला ठेवा, विनंतीचं जर ठेवायचं असेल तर, नाहीतर केंद्रात किंवा मठात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला जर मंगल कलश, आता तुम्हाला सांगितलं की ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला इच्छा असेल तर मंगल कलश स्थापित करा, नाही केलं तरी सुद्धा चालेल. समोर फोटो स्वामींची, दत्तरांची मूर्ती ते पण स्थापित करा, चालेल, काही हरकत नाही. आणि दिवा लावून द्या, धूपदीप. आणि नैवेद्यासाठी तुम्ही गोड काहीतरी ठेवायचं आहे. जे सकाळी तुमचा उपवास असेल, आता 11 गुरुवारचं व्रत म्हणजे उपवास आले 11 गुरुवारचे, तर सकाळी तुम्ही जे काही फराळाचं खाणार असाल ते काही तिथे तुम्ही ठेवायचं आहे स्वामी नैवेद्य म्हणून. आणि हे एक लोटाभर छोटंसं पाणी ठेवायचं आहे. हे धूपदीप लावून ठेवायचं, छान रांगोळी वगैरे काढायची आहे, आरास करायची आहे. ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना सांगते आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी देवघरात जरी पूजा केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता सगळ्यात महत्वाचं, या दिवशी सेवा काय करायची आहे. तर सेवा करताना आपल्याला या दिवशी तुम्हाला सांगेल की सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं असतं, जी स्वामींची प्रार्थना आहे, जी तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये पहिल्याच पानावर भेटून जाईल. तर स्वामी स्तवन पठण करायचं आहे, हात जोडून. त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या 11 माळी तुम्हाला करायच्या आहेत. ते झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे तुम्हाला 1 ते 21 अध्याय पूर्ण तुम्हाला पठण करायचे आहे एका बैठकीमध्ये. अर्धे सकाळी वाचू का, अर्धे संध्याकाळी वाचू का, नाही, तसं चालणार नाही. तुम्हाला एका बैठकीतच 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळेस किंवा 11 वेळेस तारक मंत्र पठण करायचं आहे. नक्कीच ह्या सेवा आहेत, 11 म्हणजे गुरुवारच्या रोजच्या ज्या सेवा असतात ह्या सेवा आहेत. आणि ही सेवा फक्त 11 गुरुवारच्या व्रताची झाली, म्हणजे आता जी काही सांगितली. पण आपण स्वामींना गुरु केलेला आहे. स्वामींची आपली रोजची नित्य सेवा जी आहे ती वेगळी आहे, ती सुद्धा तुम्हाला वेगळी करावी लागेल. असं नाही की ही सेवा केली की नित्य सेवा करायची नाही, असं नाही. नित्य सेवा पण करायची आणि सोबत 11 गुरुवारच्या व्रताची पण सेवा तुम्हाला जोडीने करायची आहे. तुम्ही वाटलं तर नित्य सेवा संध्याकाळी करा, ज्या टायमिंगला तुम्ही 11 गुरुवारचं व्रताची पूजा किंवा सेवा करणार आहात. तुम्ही टाइम मॅनेजमेंट स्वतः ठरवून घ्या की या टायमिंगला मी हे व्रताचं पूजन करेल किंवा सेवा करेल आणि एका टायमिंगला मी नित्य सेवा करेल. पण नक्कीच तुम्हाला 11 गुरुवारी वेळेचं मॅनेजमेंट करून तुम्हाला सेवा ह्या वाटून घ्याव्या लागतील. आणि नित्य सेवा वेगळी आणि 11 गुरुवारच्या व्रताची सेवा ही वेगळी. तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. सेवा करत असताना 11 गुरुवारची सेवा किंवा नित्य सेवा करत असताना मध्येच उठायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, मध्येच फोन आला तर फोनला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील. म्हणून वेळ सगळं काही बघून, लहान मुलं शाळेत गेल्यावरती, सगळी कामं झाल्यावरती तुम्ही हे सगळ्या काही गोष्टी सेवा करू शकता. त्याला एकाग्रता महत्वाची असते. जपमाळ करताना पण कोणाला खुणवणे, बोलणे, फोनवर बोलणे या गोष्टी टाळायच्या आहेत. याने तुमची सेवा, खरं सांगते, तुम्हाला खंडित होऊ शकते तुमची सेवा. म्हणून तुम्हाला सांगते की हे नियम छोटे मोठे आहेत, पण नक्कीच म्हणजे हे नियम जर नाही पाळले तर नक्कीच तुमच्या सेवेमध्ये विघ्न येऊ शकतं आणि फलप्राप्ती होऊ शकणार नाही. म्हणून सांगते की मन लावून एकाग्रतेने ते 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. फक्त वाचायचे म्हणून वाचायचे नाही, ते कळले सुद्धा पाहिजे आपल्याला. जप करताना सुद्धा मन एकाग्र असतं. थोडं सुरुवातीला भरकटेल, पण आपलं काम आहे ते मनाला आपल्याला स्थावर करून एका गोष्टीवरती आणणं हे आपलं काम आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. तारक मंत्र पठण करताना सुद्धा पटपट पटपट म्हणायचं नाही. भले एक वेळेस म्हणा, पण तो शब्द आपल्याला पूर्ण तो समजला पाहिजे. अशा सावकाश आणि थोड्याशा आपल्याला ऐकू येईल मोठ्या आवाजात तो आपल्याला पठण करायचं आहे. या सगळ्या सेवा मन लावून श्रद्धेने विश्वास ठेवून करा. बघा, तुम्हाला कधी काही जणांना तर 11 गुरुवारचं व्रत संपायच्या अगोदरच अनुभूती आलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच मन लावून श्रद्धेने आणि विश्वास ठेवून त्या गोष्टी करा. म्हणतात ना, एक पॉझिटिव्ह माइंड असेल तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. आता या व्रताचे नियम काय आहे तर सर्वप्रथम, आता 11 गुरुवारचं व्रत उद्या सुरू केलं तर तुमचं जेमतेम 2 ते 3 महिने व्रत चालेल तुमचं. मध्ये समजा मासिक धर्माला एखादा गुरुवार गेला किंवा काही अडचणी आल्या, काही नाही जमलं, तर तुम्ही फक्त काय करायचं, समजा आता तुम्हाला एखाद्या गुरुवारच्या दरम्यान तुम्हाला समजा मासिक धर्म आला, तर तुम्हाला त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे. पूजा मांडणी नाही, वाचन नाही, काही सुद्धा नाही. मनातल्या मनात फक्त नामस्मरण करायचं आणि उपवास धरायचा आहे. फक्त तो गुरुवार काउंट करायचा नाही. सुतक विटाळ जर मध्ये आलं तर तुम्हाला परत नव्याने ह्या 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करावी लागेल, कारण की ते व्रत खंडित होतं. फक्त मासिक धर्माचे 5 दिवस स्किप करून आपण ते व्रत कंटिन्यू करू शकतो. फक्त सुतक विटाळ आलं तर तुम्हाला व्रत परत संकल्प सोडून परत करावं लागेल. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली सुरुवातीला, पूजा मांडणी किंवा विनंती, पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला आधी संकल्प सोडायचा असतो. संकल्प पहिल्याच गुरुवारी सोडावा, प्रत्येक गुरुवारी सोडायची गरज नाही. उद्या सुरुवात, उद्या तुम्ही सकाळी पूजा मांडणी, विनंतीचं नारळ वगैरे ठेवून झालं,
नैवेद्य वगैरे ठेवून झाला की सर्वप्रथम काय करायचं, संकल्प सोडायचा. तर धूपदीप लावून ठेवायचा. पाटावरती समोर एक ताम्हण घ्यायचं, ताट घ्या आणि हातामध्ये पळीभर पाणी घ्या. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, समोर ठेवायचं, गळू द्यायचं नाही हातातलं. तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे मी अशा पद्धतीने किंवा या इच्छेखातर किंवा ही इच्छा पूर्तीसाठी मी हे 11 गुरुवारच्या व्रताला आजपासून सुरुवात करणार आहे. हे व्रत माझ्याकडून स्वामी समर्थ महाराज तुम्ही पूर्ण करून घ्या आणि माझ्या ज्या काही इच्छा ते पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि तुम्हाला ते जे पाणी आहे हातात ते तुम्हाला ताम्हणात सोडायचं आहे. आता हे ताम्हणातलं जे काही पाणी आहे ते तुळशीचं झाड सोडून तुम्ही इतर कुठल्याही झाडाला टाकून देऊ शकता. हे झाला संकल्प आणि तो पहिल्याच गुरुवारी करावा, त्याच्यानंतर करायची गरज नाही. आता हे तुम्हाला सुरुवातीला सांगायचं होतं पण थोडं लेट झालं. आता ह्या व्रताचे नियम काय आहेत, तर 3 महिने हे तुमचं 11 गुरुवारचं व्रत चालू राहील. तर या दरम्यान तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त गुरुवारी म्हणजेच तुम्हाला बुधवारी रात्रीपासूनच ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल किंवा बुधवार गुरुवार 2 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं, नक्कीच करावं. घरामध्ये आता श्रावण महिना आहे त्यामुळे नॉनव्हेज मांसाहार तर होत नसणारच आहे. पण श्रावण महिना सुरू झाल्यावरती पण तुमचं हे व्रत चालूच राहील. त्यावेळेस सुद्धा बुधवार गुरुवार हे 2 दिवस म्हणजे आदल्या दिवशीपासून ते व्रत संपल्यानंतर आपल्याला घरामध्ये मांसाहार खरंच करू नका, शिजवू नका, आणू सुद्धा नका. पवित्र हे व्रत आहे त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे नक्कीच. आणि गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांचा सुद्धा असतो त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे. श्रावण महिन्यात संपल्यावर सुद्धा घरामध्ये मांसाहार वर्ज्य करा. जे कोणी हे व्रत करणार त्यांनी मांसाहार, व्यसन सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत, पूर्णपणे बंद ठेवायच्या आहेत. आता ह्या झाल्या गोष्टी. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला सांगितलं, पूर्ण 3 महिने करायची गरज नाही. फक्त आदल्या दिवशी बुधवार गुरुवार हे 2 दिवस हे तुम्हाला ते पाळावं लागणार आहे. ह्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता म्हणजे काय, तर ह्या महिन्यात म्हणजे तुम्हाला आता बाकीचे मी ते सांगितल्या की तेवढे जास्त कडक नियम नाही आहेत, पण ह्या 3 महिन्यामध्ये जोपर्यंत व्रत चालू आहे तोपर्यंत तरी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत परान्न वर्ज्य करावं. परान्न बिलकुल खायचं नाही आहे. कोणाच्या शेजारी नाही, पाजारी नाही, पाहुणे नाही, कुणीच नाही. फक्त घरामध्ये तुमची जी काही आई, बहीण, भाऊ, जे कोणी घरामध्ये तुम्ही जिथे राहता त्या घरात ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या हाताचं खाऊ शकता किंवा स्वतःच्या हातचं बनवून खाऊ शकता. फक्त इतर कोणाच्याही घरच्या हातचं किंवा कुठून बाहेर आलेलं अन्न खाऊ नका. हा, तुम्ही बाहेर गेल्यात, बाजारात गेल्यात किंवा एखाद्या कुठे सकाळी बाहेर गेल्यात, संध्याकाळी येणार आहात तर दिवसभरामध्ये कुठेतरी खाणं झालं, पण ते खाणं म्हणजे काय, स्वतःच्या पैशाने विकत घेऊन खाणं ते तुम्ही खाऊ शकता. फक्त ते परान्न होणार नाही. फक्त दुसऱ्याच्या पैशाने विकत घेऊन ते खाऊ नका बाहेर गेल्यावरती. तर हे नक्कीच तुम्हाला पाळायचं आहे. आता हे समजा या गुरुवारी मी इथे वाचलं म्हणजे माझ्या सासरी वाचलं, पुढल्या गुरुवारी मी माहेरी चालले तर तिथे करू का, नाही जमणार. जिथे व्रताला सुरुवात केली त्या तिथेच तुम्हाला त्या व्रताची सांगता करायची असते, तिथेच तुम्हाला त्या व्रताची सेवा पूजा मांडणी करायची असते. आज इथे उद्या तिथे असं जमत नाही. म्हणून तुम्हाला आधी सांगते की 11 गुरुवारचे व्रत किंवा 9 गुरुवारचे व्रत करत असताना ह्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या. आता याचं उद्यापन साध्या सोप्या पद्धतीने करावं. शेवटच्या गुरुवारी काहीच करायची गरज नाही आहे. सकाळी सकाळी तुमचं वाचन झालं, पूजा मांडणी सगळं काही झालं, अन्नाचा नैवेद्य करावा किंवा दिवसभर उपवास करून तुम्ही संध्याकाळी हे व्रत सोडायचं असतं शेवटच्या गुरुवारी. तर तुम्ही संध्याकाळी काय करायचं आहे, सकाळी वाचन पूजा झाली, आरती करून घ्यायची, संध्याकाळी परत अन्नाचं नैवेद्य दाखवून तुम्ही गोडधोड करू शकता. पुरणपोळीचं नैवेद्य करा किंवा तुम्ही गोड बेसनाचे लाडू स्वामींना जे आवडतात किंवा खीर, शिरा काही पण करू शकता. गोड एखादा पदार्थ असावा त्याच्यामध्ये, घेवड्याची शेंग असेल तर अतिशय उत्तम. तर ह्या सगळं काही पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा, संध्याकाळी आरती करावी आणि उपवास सोडावा. जर तुम्हाला कोणी जेव घालतात तुम्ही जेव घालू शकतात. लहान मुलं जेव घालतात ते पण जेव घालू शकतात. असा काही नियम नाही आहे की कोणाला जेव घातलंच पाहिजे तुम्ही. तर सरळ सरळ तुम्ही केंद्रामध्ये जायचं गुरुवारी. त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, विनंतीचं नारळ तिथे ठेवून द्या. जे तुम्ही पूजेमध्ये ठेवलं असेल 11 गुरुवारचं तिथे ठेवून द्या. सोबतच तुम्ही दक्षिणा किंवा काहीतरी प्रसाद घेऊन जा आरतीच्या अगोदर गुरुवारी आणि तिथे तुम्ही तो दान करा, जेणेकरून तो सगळ्यांच्या हातामध्ये प्रसाद चालला जाईल. किंवा तुम्ही दक्षिणाच्या स्वरूपामध्ये सुद्धा तिथे दक्षिणा दान करू शकता. म्हणजे ते सुद्धा एक दान धर्म त्या दिवशीचा होऊन जाईल. म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ते उद्यापन करू शकता. काही अवघड नाही आहे, काही जास्त काही नियम नाही आहेत उद्यापनाचे. जो तो यथाशक्ती उद्यापन करत असो. ज्यांना खरंच वेळ आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत ते मोठ्याने उद्यापन करतात, मोठं काही करतात. ज्यांना नाही शक्य त्यांनी सरळ सरळ साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही केंद्रात जाऊन दान धर्म करावा. पैशाच्या स्वरूपात किंवा जे काही आणणाऱ्या स्वरूपात तुम्ही दान धर्म केला तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मला सगळे काही नियम मी सांगितलेले आहेतच. तर अशा पद्धतीनेच तुम्ही हे 11 गुरुवारच्या व्रताला उद्यापन सुरुवात करू शकता किंवा 9 गुरुवारच्या व्रताला देखील सुरुवात करू शकता. उत्तम काळ आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म नक्षत्र काळ सुद्धा आहे उद्या. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते आहे नक्कीच या सेवेला उद्यापन सुरुवात करायला विसरू नका. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.